हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये असे कंदमूळ बघायला मिळणार आहे, की ह्या दिवसांमध्ये ती उकरली जातात, पावसाळ्यात लावली जातात आणि कोकणामध्ये जास्तीत जास्त ही कंदमुळं म्हणजे लावली जातात पावसाळ्यामध्ये. तर त्याचं नाव आहे काटेगंगा, ऐकलं असाल तुम्ही आणि आत्ता बाजारामध्ये विकायला पण असतं. त्याला मागणी पण खूप असते आणि उपवासाचे दिवस आहे त्याच्यामध्ये तर ती कंदमुळं उकळून तुम्ही खाऊ पण शकता. सेम बटाट्याच्या टेस्टसारखी लागतात, जशी एकदम उकडवून. तर त्याची काही जण भाजी पण करतात, काही जण उकडून खातात पण एक नंबर लागतात काटेगंध. तर पावसाळ्यामध्येही लावली जातात आणि ते नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान उकडून बाजारामध्ये विकायला वगैरे असतात आणि त्याला भाव पण खूप चांगला असतो. आणि आमच्या इकडे तर सगळेजण घराच्या समोर किंवा त्यांचा जो काही परिसर असेल तिथेही काटेकंद पावसाळ्यात लावतात. तर पूर्ण व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी सगळी माहिती सांगितली आहे, कशी लागवड केली जाते, काय केलं जातं सगळं. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर बघा व्हिडिओ. तर इथे बघू शकता, तर ही आहेत काटेगणगं आणि ही ना तुम्हाला आता बाजारामध्ये पण विकायला बघायला मिळेल. जिथे कुठे मार्केट असतील तिथे पण विकायला मिळेल. कारण की ही ना ह्या सीझनमध्ये येतात आणि आता मार्गशीर्ष महिना चालू आहे. तर प्रत्येकजण घरामध्ये जसं आपल्याकडे अजून एक कंदमूळ आहे ते म्हणजे रताळं, त्याच पद्धतीने हे पण असतं. तर ही आमच्याकडे आता आणलेली होती. गेल्या गुरुवारी आम्ही थोडी शिजवली होती आणि आता ही उरलेली आहेत. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. आणि कोकणामध्ये ही केली जातात, जास्तीत जास्त कोकणामधली हिची लागवड केली जाते आणि पावसाळ्यामध्ये ही लावली जातात. मोस्टली पावसाळ्यामध्ये सगळी कंदमुळं लावली जातात. सुरणाचे कांदे असेल, चिनी असेल, परत हे असतील, काटेकणकं असतील, असे 3-4 प्रकार आहेत कंदमुळांचे. ते पावसामध्ये लावले जातात आणि मग उन्हाळा वगैरे चालू झाला, पावसाचं प्रमाण कमी झालं की काढायला घेतात. आता काही जण जसं आपलं सुरणाचा कांदा कसं ह्या वर्षी लावला आहे तर 2 वर्षांनी 3 वर्षांनी काढला जातो. तसंच काही लोकं ह्या वर्षी लावले तेव्हा त्याच वर्षी काढतात किंवा 1-2 वर्षाचा त्या कालावधी जावा लागतो कारण की ते छानपैकी मोठं व्हावं यासाठी. आता ही जी कंदमुळं आहेत म्हणजे काटेकणकं आहे ती पावसाळ्यात लावली जातात आणि मेन म्हणजे वेलीचा प्रकार आहे. मोस्टली कंदमुळं ही जी वेलीचा प्रकार असतं. जर तुम्ही सुरणाचं वगैरे सोडलात तर बाकी चिनी असेल, घोरक्यानं असतील, रताळी असतील, तर काही जी आहेत कंदमुळं ही जमिनीवरती पसरतात. म्हणजे त्याच्या ज्या वेली आहेत त्या जमिनीवरती पसरतात. पण काही कंदमुळं अशी आहेत ना, की त्यांना सपोर्ट हा द्यावाच लागतो. तुम्ही घराभोवती वगैरे बघितलं असेल शिऱ्या वगैरे लावलेल्या असतात त्याच्यावरती कंदमुळं वगैरे सोडलेली असतात. तर जी रताळी असतात ती तुम्ही खाली जमिनीवर होतात, जमिनीवरती पसरतात पूर्ण. पण काटेकणगं, परत दुसरं म्हणजे घोरक्यान असेल, चिनी असेल, हे जे प्रकार आहेत ना त्यांना सपोर्ट हा द्यावाच लागतो. वेलींचा प्रकार आहे जे वरती चढतात. त्याच्यामुळे ह्यांना पण ना सपोर्ट द्यावा लागतो आणि आता ह्या दिवसांमध्ये ना त्याची जी पानं असतात म्हणजे बदाम शेप हा जसा बदाम हा शेप असतो ना त्या पद्धतीची पानं असतात. तर ह्या दिवसांमध्ये ती पूर्ण सुकून जातात आणि नंतर मग खोदली जातात. खोदल्यानंतर ही बघा अशी मिळतात. आता ही जरी तुम्ही अशीच ठेवलीत ना तर काही दिवसांनी ह्याला मोड येतात. जसं की आपल्या घरामध्ये आपण रताळं आणलं असेल आणि एखाद दुसरं जर राहिलं तर त्याला मोड येतं. तर तुम्ही ते लावू पण शकता. तसं ह्याचं पण आहे, लावू पण शकता. तर काही-काही जणं ना काढत नाहीत. काही-काही जणं तसेच ठेवून देतात. म्हणजे 1-2 वर्षानंतर पण काढली जातात. पण कधी-कधी काय होतं खाली जर त्याला किडा लागला किंवा एक प्रकारची वाळू लागली, एक प्रकारची वाळू असते मातीमध्ये, ती जर लागली तर ते जे फळ असतं ना ते खराब होतं. तर हे बघा, ही अशी काटेकणकं आहेत मातीमध्ये आणि ह्याला माती खूप आहे बघा. आता ही बाजारामध्ये खूप विकायला येतात आणि शिजवून एक नंबर लागतात. एकदम बटाट्यासारखे लागतात. तर बघा असे असतात. हे खूप ना हेवी असतात आणि तुम्ही जसं लावाल ना तशीही होतात. चांगली जागा मातीची असेल ना तर त्याच्यामध्ये खूप मोठी-मोठी असे लांब-लांब पण होतात. तर ही बघा, ही पण त्या पद्धतीची आहेत. मुळं बघा केवढी लांब-लचक आहेत. तर या सीझनमध्ये जरी तुम्ही मार्केटमध्ये तरी तुम्हाला दिसली, तरी तुम्ही घेऊ शकता. आता काही जण ह्याची भाजी पण करतात, जसं की रताळ्याची भाजी करतात. रताळ्यापासून बरेच प्रकार करतात. तर ह्याची भाजी पण करतात किंवा पण आमच्याकडे जास्तीत जास्त हे शिजवून खातात. सुरणाची पण भाजी केली जाते. तर अशा पद्धतीने बघा आपण आणलेले आहेत. आता हे गुरुवारी आपण शिजवणार आहोत. हे तुम्हाला बाकीच्या सीझनला कधीच दिसणार नाही. हे डिसेंबर, नोव्हेंबरच्या दरम्यान आहे ना, बाजारात विकायला येतात आणि खूप मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये तर ह्याचं पीक जास्त घेतलं जातं. कारण की ह्याला मागणी पण तेवढीच आहे आणि बाजारामध्ये लोकं आवडीने घेतात. आता तसं बघायला गेलं तर रताळी पण आहेत, पण काटेकणकं खूप छान लागतात. रताळी गोड असतात, काटेकणकं गोड नाहीत. पण त्याची जी एक चव आहे ना, ती खूप मस्त लागते. बटाटा जसं आपण शिजवल्यावर कसं लागतं त्या पद्धतीने आणि ह्याच्यामध्ये हा एकच प्रकार आहे. तर ह्या दिवसांमध्ये ही काढली जातात मातीतून आणि मस्तपैकी खाल्ली जातात.
आता जर तुम्हाला लावायचे वगैरे असतील किंवा तुम्हाला एक्सपेरिमेंट वगैरे करायचं असेल, तर तुम्ही बाजारातून असे आणू शकता आणि ते आता कसं होतं आणल्यावरती ह्याला आपोआप मूग वगैरे येतात. म्हणजे थोडक्यात काय तर ह्याला मोड येतात. जसं रताळ्याला येतात तसं. तर तुम्ही तसंच ठेवू शकता आणि पावसाळ्यात म्हणजे आता काय पाऊस मेलाच आता स्टार्टिंग होतो. जूनमध्ये पण जरी तुम्ही मातीत टाकून ठेवलीत ना, तरी आपोआप वरती येतात. फक्त वेली यायच्या आधी आपल्याला त्याला शिऱ्या वगैरे लावाव्या लागतात, जेणेकरून त्या वेली वरती जाव्या यासाठी. आणि आत्ता ह्या उन्हामध्ये आहेत ना, ती पानं असतात सगळी एकदम हे होऊन जातात, सुकून जातात. त्याच्यानंतर ती उकरली जातात आणि अशी काढली जातात. आणि मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे, मातीवरती डिपेंड आहे. जर चांगली माती असेल ना, जर चांगली जमीन असेल ना, त्याच्यामध्ये खूप चांगल्या-चांगल्या म्हणजे चांगल्या ह्याच्याने होतात. आता हे लागतात कसे ते पण मी तुम्हाला सांगते जमिनीखाली. हे सिंगल कधीच लागत नाहीत. ह्याची गुठळ्या-गुठळ्या असतात. जेव्हा तुम्ही खणता ना, तेव्हा तुम्हाला दिसेल एखाद दुसऱ्याला लागत नाही, त्याला अशा गुठळ्या-गुठळ्या असतात. तर त्या गुठळ्या-गुठळ्यांनी पूर्ण जमिनीमध्ये असतात. त्यालाच लागून हे सगळे असतात. असे एका हे रांगेत असतात. तर ही एकोमाग असे लागलेले असतात. म्हणजे थोडक्यात काय तर ते जो बुंदा असतो, त्या बुंद्याला सगळ्या अशा गुठळ्या असतात. त्याला ही सगळी लागलेली असतात. तर हे बघा अशा पद्धतीने. तर हे मस्त आहेत, अजून पण चांगले आहेत आणि मेन म्हणजे ह्याला माती खूप असते. त्याच्यामुळे ना ह्यांना जरी तुम्ही घरी आणलीत ना, तरी तुम्हाला हे पाण्यात फुगवावं लागतं, जेणेकरून ती माती आहे ती छान भिजावी आणि वरून सगळं निघून जावी माती यासाठी. तर ह्यांना ना आपल्याला पाण्यामध्ये टाकावी लागते. बघा माती बघा किती पडली आहे खाली. तर ह्यांना खूप मोठ्या प्रमाणात माती चिकटलेली असते. ती काढण्यासाठी आपल्याला पाण्यात ना ह्यांना फुगत टाकावी लागते. तर अशा पद्धतीने ओव्हरऑल मी तुम्हाला माहिती सांगितली आहे आणि हे तुम्हाला बाकी सीझनला कधीच बघायला मिळणार नाही. नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान बघायला मिळतात. आता ह्या दिवसांमध्ये मेन म्हणजे उपवास वगैरे असतात. तर उपवासामध्ये हे काटेकणगं येतात. घोरक्यानं पण ह्या दिवसांमध्ये पण विकायला येतात. तुम्ही बघू शकता. तर मी एक सांगते तुम्हाला, जर तुम्ही चिपळूणला वगैरे कधी गेलात, तर चिपळूणला एक चिंचनाका आहे. तिथं तर सगळ्या म्हणजे दरवेळी पावसाचा सीझन असू दे किंवा कोणताही सीझन असू दे, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा कंदमुळं येतात, विकायला असतात. बायका घेऊन येतात आणि एकदम त्या ग्रामीण भागातल्या असतात सगळ्या. तर त्या स्वतःच्या जमिनीमध्ये सगळ्या भाजीपाला असू दे किंवा कंदमुळं असू दे, ते सगळं घेऊन येतात. पावसामध्ये तर त्यांच्याकडे खूप मोठमोठ्या व्हरायटीज असतात भाज्यांच्या, रानभाज्यांच्या. तर आता जर तुम्ही कधी गेलात आपल्या चिपळूणमध्ये वगैरे, तर तिथे त्या घेऊन बसलेल्या असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला रताळी पण बघायला मिळतील, घोरक्यानं बघायला मिळतील. मेन म्हणजे ना आता हे पण बघायला मिळतील. तर त्याच्यामध्ये ना ही पण विकायला असतात आता. म्हणजे असे ढीगच्या ढीग लागलेले असतात रस्त्यावरती विकायला घेऊन बसतात बायका त्या. तर ही छान असतात आणि मेन म्हणजे चवदार असतात आणि आता ह्यांचा रेट खूप आहे. 100 ₹120 किलो दरम्यान आहे. पण आता सुरुवातीला असतो रेट जास्ती, नंतर मग कमी होतो. तर जर तुम्हाला लावायचे वगैरे असतील तर तुम्ही लावू पण शकता. 3-4 कांदेसुद्धा जरी तुम्ही घरी आणले असाल किंवा किलोभर तरी आणले असेल, तुम्ही वापरले असेल किंवा अर्धे जरी ठेवलेत, तरी तुम्ही ते नेक्स्ट टाईम पावसाळ्यामध्ये लावूसुद्धा शकता. तर त्याला येणारे जे मूळ आहेत ना, ते काढून टाकायचे, ते चांगले राहतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही काटेकणगं लावू शकता पावसामध्ये. सो चला आता आपण इथे थांबणार आहोत. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.